जय भीम. आज आपण मागील काही वर्षापासून सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत आणि त्याचं जे सोल्युशन आहे, जे आंबेडकराईट दृष्टिकोनातून कसं असू शकणार आहे, एक बहुजन दृष्टिकोनातून. सो दॅट आपल्याला सध्याची परिस्थिती कळेल, की आता सध्या कशा पद्धतीने सामाजिक, आर्थिक उथल चालू आहे. तर सर्वात पहिले मागच्या 10 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे, जसं BJP गव्हर्नमेंट आलेलं आहे तेव्हापासून समाजामध्ये सोशल, इकॉनॉमिक, एज्युकेशनल अँड पॉलिटिकल इनबॅलन्स झालेलं आहे. कारण की सरकारची जी पॉलिसी आहे तर ते मेजरली बहुजनांच्या अगेन्स्ट आहे, राईट. सो ब्राह्मणिकल सत्ता असल्यामुळं हे असं होणार. सो त्यासाठी सध्या काय मुद्दे आहे ते आपण समजून घेऊया, नंतर त्याच्यावर काय उपाययोजना आहे, बाबासाहेबांचे काय थॉट्स आहे बहुजनांसाठी, राईट. सो आणि संविधानातून काय आपल्याला भेटू शकतं, बरोबर. सो ते पहिले बघूया. आता आपण सर्वात पहिले बघूया सामाजिक मुद्दे. सामाजिक काय काय सध्या चर्चा चालू आहे. ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी, राईट. आपल्याला माहिती आहे ॲट्रॉसिटी कायदा अगेन्स्ट SC ST साठी आणलेला होता, पण ॲट्रॉसिटीची सध्या किती अंमलबजावणी करतात. सो किती ॲट्रॉसिटीचा कसा गैरवापर केला जातो आहे याच्यावरच जास्त फोकस केला जातो का चुकीच्या ॲट्रॉसिटी लावल्या जातात. पण किती ॲट्रॉसिटी फाईल होता, किती ॲट्रॉसिटीचं फायनल डिसिजन होतं थ्रू ज्युडिशरी, बरोबर. सो NCRBचा डाटा बघा तुम्ही. NCRBचा डाटा जो गव्हर्नमेंटचा ऑफिशियल डाटा असतो, सो त्याच्यामध्ये राईज SC ST ॲट्रॉसिटीच्या ज्या घटना आहेत त्या वाढलेल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आदिवासी विस्थापन आणि वन हक्क, सर्व जल जंगल जमिनीवर डबल यांचा हक्क किंवा यांच्यासाठी पॉलिसी बनवलेल्या जाते, ठीक आहे, थ्रू गव्हर्नमेंट. सो आदिवासी जे ट्रायबल एरिया आहे त्यांचे जो हक्क आहे, जो वनांवर जंगलांवर, सो तो डावलला जातो आहे. कवडीच्या भावामध्ये आदिवासींच्या जमिनी ज्या विकल्या अडाणी अंबानींना दिल्या जात आहे. त्याच्यामुळे आदिवासीचं विस्थापन आहे, मायग्रेशन, आदिवासींचं जे मायग्रेशन आहे ते पण जास्त प्रमाणात होतं आहे. त्यांना त्यांचे जल जंगल जमीन सोडून बाकीकडं विस्थापित व्हावं लागतं. सो तो एक मेजर इश्यू आहे हा. SC ST साठी ॲट्रॉसिटीचा, ST साठी आदिवासींचा मुद्दा आहे. त्यानंतर OBCची सामाजिक मागासलेले पण आहे. OBC इव्हन तो त्यांना वाटत असेल आपण SC ST पेक्षा सुपेरियर आहे, पण ते पण तेवढेच आर्थिक, सामाजिक, सोशल, इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहे. दे आर ऑल्सो बहुजन, पण त्यांना त्याची अजून जाणीव नाही जास्त प्रमाणात. थोड्याफार प्रमाणात आता संविधानामुळं जास्त अवेअरनेसमुळं होती, पण बऱ्यापैकी लोक अजून SC ST OBCचे लोक हे ब्राह्मणवादी मानसिकतेमध्येच गुंतलेले आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि संविधानिक मूल्य. सो सांस्कृतिक वर्चस्ववाद चाललेलं आहे बहुजनांवर. ॲट्रॉसिटी असो किंवा बहुजनांना, मायनॉरिटीजना, आता मुस्लिम असो किंवा दुसऱ्या कोणत्या मायनॉरिटीज असो, सो त्यांचं कल्चरवर सप्रेशन चालू आहे, बरोबर. आणि संविधानिक जी मूल्य आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आजकाल कोण पाळतं आहे, जे सुद्धा स्वतः पाळत नाही, राईट. तर आता आपण त्याचे एक्झाम्पल बघू की कशा पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी और सामाजिक मुद्द्याचे काय काय जिवंत उदाहरण आहे. कारण की आपण बघितलेले फुले मूवी आलेला होता. सो 4, 5, 10, 12 मध्ये लोकांनी प्रोटेस्ट केला, तर फुले मूवीवर किती सारे कट लावले. त्याच्या विरोधात बहुजन लोक किती पण प्रोटेस्ट करा, सो त्यांच्या कधीच मागण्या मान्य होणार नाही. सध्याचं लेटेस्ट आहे UGC बिल बघितलेलं आहे आपण. हां, थोड्याफार लोकांनी 4-5 दिवस आंदोलन केले तर UGC बिल थांबवलं, पण EWS आरक्षणाला किती लोकांनी अपोज केलं होतं, तरी पण ते इलिगल EWS आरक्षण आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली. त्याच्यामुळं हे पॉलिसी बनवणारेच बहुजनांच्या विरोधात आहे, संविधानाला मानणार नाही, संविधानाच्या आडूनच संविधानाचीच हत्या करणारे बहुजनांच्या अगेन्स्ट आहे. आता इथं बहुजन बहुजन म्हणतो मी, बहुजनामध्ये SC ST OBC सर्व महिला हे सर्व येते, बरोबर.
सो हे सर्व बहुजनांच्या अगेन्स्ट चालू आहे. त्याच्यानंतर एक संतोष नावाचा मूवी आला होता, तो पण इंडियामध्ये बॅन केला, इंडियामध्ये येऊनच दिला नाही. त्या मूवीची थीम अशी होती की जे ऑपरेशन आहे, दलित ऑपरेशन आहे, दलित, त्यावर बेस होता तो पिक्चर, तो तिथे येऊन दिला नाही, इंडियामध्ये लोकांना माहिती पण झाला नाही. त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीची कस्टोडियल डेथ आहे, स्टेट स्पॉन्सर कस्टोडियल डेथ आहे, बरोबर आहे. सो ह्या अशा SC ST OBCच्या कुठे आंदोलनात गेले, कुठे गेले, सो तिथं त्यांना ऑप्रेस केलेलं जातं, कस्टोडियल डेथ करतात किंवा डिफेम केलेलं जातं, कॅरेक्टर असोसिएशन केलेलं जाते, बरोबर आहे. आपण त्यानंतर संतोष देशमुख आणि एक भिसे म्हणून एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार होता, त्यांचा PA होता. सो त्यांच्या वाईफला सुद्धा पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सीच्या टायमाला ॲडमिट वेळेवर केले नाहीमुळे त्यांचा मृत्यू झाला. तसंच संतोष देशमुख प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. इवन दो हे BJPच्या अलायन्समधले लोक आहेत, तरी पण ते प्रोटेक्टेड नाही, त्यांना जस्टिस भेटू शकत नाही. पण त्याच्या उलट एक राहुल सोलापूरकर अँड एक कोरटकर, प्रशांत कोरटकर, ह्या जे दोन ब्राह्मणवादी मनवादी लोक आहेत, सो ते शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर किती पण वाईट साईड बोलतात, तरी ते मुकार सुटलेले, कारण की सत्ता त्यांच्या साईड नाही, बरोबर. त्याच्यानंतर आताची जी सत्ता आहे त्यांनी कशा पद्धतीनं समाजामध्ये भांडण लावलेले आहे. त्यांनी बुद्धिस्ट किंवा महारांमध्ये, मातंगामध्ये भांडण लावलेले. SC ST सेग्रिगेशन, SC STचं जे सेग्रिगेशन आहे, ST तर त्यात कुठंच नव्हता तरी त्यांचं करायला लावलं. त्याच्यानंतर SC मध्ये पण सेग्रिगेशन करायला लावलं, अबकडं. आणि कुणाकडून करून घेतलं? बौद्ध समाजाचं BR गवई जस्टिसकडून करून घेतलं, है ना. याच्यात समाजात एकता राहणार नाही. सामाजिक एकता असल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही. याच्यामध्ये जे लोक ते एकमेकात भिडवले, म्हणजे ते मोठ्या गेमसाठी त्यांचा प्लॅन आहे की यांना यांच्यात गुंतवा आणि बाकीच्या गोष्टीवर त्यांनी राज्य करावं, असं आहे. सेग्रिगेशन केलेलं SC ST मध्ये, तेच रिझर्वेशनमध्ये. परत मराठा वर्सेस OBC, मराठा आंदोलन आपण बघितलेले, मराठा OBC आंदोलन 2-3 वर्षापासून बघतोय. त्याच्यात नंतर परत NT वर्सेस आदिवासी, NTला पण आदिवासीचं स्टेटस पाहिजे, शेड्यूल ट्राईबचं स्टेटस पाहिजे. सो ह्या असे स्टेट स्पॉन्सर लढत आहे, जे इनडायरेक्टली और एकदम सटली लोकांमध्ये हे घुसवतात, आणि त्याच्यावरून लोक मग भांडत बसणार एकमेकाविरुद्ध, आणि ते त्यांचा फायदा करून घेणार. त्याचा वक्फ बोर्ड बिल आहे मुस्लिमासाठी, त्याच्यात किती खतरनाक अमेंडमेंट केलेले आहे त्याबद्दल पण माहिती आहे. त्याच्यानंतर महाबोधी महाविहार इश्यू आहे, बोधगयाचं महाबोधी टेम्पल आहे, जे बुद्धिस्ट टेम्पल आहे, पण तिथं ब्राह्मणिकल लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे कित्येक सारे वर्षापासून. त्याच्यावर 1 वर्षापेक्षा जास्त वेळापासून त्याच्यावर आंदोलन होत आहे, पण त्याला कोणी न्यूज मीडिया वगैरे देत नाही. सो न्यूज मीडियावाले पण ब्राह्मण आहे, जे ब्राह्मणवादी, ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणवादी वेगळा. सो जे आपले डेमोक्रेसीचे जे पिलर्स आहे, ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि चौथा खांबे मीडिया, हे सगळे ब्राह्मणवादी आहेत. त्याच्यामुळे एज्युकेशन असो किंवा पॉलिसी मेकिंग असो किंवा मीडिया असो, सगळीकडे ब्राह्मणवादी भरल्यामुळे आपला आवाज कुठे जातच नाही, बरोबर. त्याच्यानंतर अलाहाबाद हायकोर्टचा जो एक जज होता, त्याचं नाव मिश्रा होता. सो त्यांनी एक डिसिजन देताना सांगितलं का, टचिंग ब्रेस्ट अँड ओपनिंग द पॅन्ट झिप ऑफ द गर्ल नॉट कन्सिडर ॲज अ रेप. बघा, सो त्यांना माहिती आहे जास्त करून रेप हे बहुजनांच्याच लोकांचे होता. सो ह्या अशा लेवलवर ते आलेले आहेत. त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्टाचा एक जज आहे, त्याच्या घरात 500 करोड रुपये सांगितले सापडले. तर 500 करोड रुपये सारखी एवढी मोठी किंमत कोणाच्या घरात सापडणार आहे? त्यामुळे अशा पद्धतीचे एवढे सगळे लेवलवर मनवाद चालू आहे. त्याच्यानंतर जे रिटायर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एक मार्कंडेय काटजू आणि रंजन गोगोई, त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की इवन द माझी स्वतःची केस जरी सुप्रीम कोर्टात गेली तरी मी केस माघार घेईन, कारण की मला सुप्रीम कोर्टावर सुद्धा विश्वास नाही आहे. हायकोर्टावर तर नाहीच नाही, सुप्रीम कोर्टावर पण नाही, सर्व जजेस कॉम्प्रोमाइज आहे असे ज्युडिशरीमधीलच लोक जर सांगताय, तर सुप्रीम कोर्ट काय फायनल प्रोटेक्टर आहे ना ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जर सुप्रीम कोर्टावरच, रिटायर सुप्रीम कोर्टचा जर विश्वास नसेल, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा काय विचार करणार? कारण की आता जे जस्टिस भेटतंय बहुजनांना, तो का बरं नाही भेटत आहे? कारण की आता न्यायालय काय झालेलं आहे, न्याय मंदिर झालेलं आहे.
आणि मंदिरात बहुजनांना न्याय नाहीच आहे. मंदिरात कुणाला न्याय? ब्राह्मणवाद्यांनाच न्याय. आपण बघितलेले प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू असेल किंवा रामनाथ कोविंद असेल, त्यांना मंदिरामध्ये सुद्धा एंट्री करून दिलेली नाही. आपण बऱ्यापैकी व्हिडिओज बघितले असेल त्यांचे, फोटो वगैरे सर्क्युलेट झालेले. इव्हन द प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाल्यावर सुद्धा जर तुम्हाला सामाजिक किंवा एकतेची वागणूक भेटत नसेल, तर मग त्या संविधानामधून इतकी मोठी पोस्ट घेतली तरी, म्हणजे संविधान किती पण इम्प्लिमेंट केलं तरी, जर बाबासाहेबांनी सांगितलेले की संविधान किती चांगलं असलं तरी त्याचा फायदा नाही जर त्याला जर इम्प्लिमेंट करणारे जर लोक जर चांगले नसतील. आणि आता आपण बघतोय मनवाद्यांनी सगळं ताब्यात करून घेतलेलं आहे. सिस्टमॅटिकली त्यांनी ज्युडिशरी ताब्यात घेतली, मीडिया ताब्यात घेतली, त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही, त्याच्यावर आवाज उठवत नाही. जे मेन मुद्दे आहेत ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे IAS IPS हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी ती पण त्यांच्या ताब्यात आहे. आणि लेजिस्लेटिव्ह तर आहेच आहे. कोणती पण पार्टी असली, ऑपोजिशन असली किंवा BJP असली, कोणी असली, मेजॉरिटी लोक त्यांच्यामधले कोण आहे? ब्राह्मणवादीचे लोक आहे. SC STचं त्यांना रिप्रेझेंटेशन नकोच आहे. त्यांची मतं पाहिजे पण रिप्रेझेंटेशन नको आहे त्यांना. अशा पद्धतीनं ऑपोजिशन पार्टीज हेल्पलेस आहे सध्या. कारण की इलेक्शन कमिशन आहे, CBI आहे, ED आहे, EVM आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ऑल कॉन्स्टिट्युशनल बॉडीज काय कॉम्प्रोमाइज आहे. सो त्यांच्यामुळं आता सगळे ऑपोजिशन पार्टी पण कॉम्प्रोमाइजच झाल्यासारखे. कारण की इतक्या दिवसामध्ये एवढ्या 10 वर्षापासून आता थर्ड टर्म आहे मोदींची. सो एवढ्या वर्षात सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी अजेंडा क्रिएट करून ऑपोजमध्ये जायला पाहिजे होतं. पण ते पर्टिक्युलर ज्याच्या अंगावर येतं तोपर्यंत ते शिंगावर घेत नाही, असं झालेलं आहे. त्याच्यामुळं बंगालमध्ये इलेक्शन येतं, ममता दीदीच लढणार. UP तर UP वालेच लढणार, फक्त तिथपर्यंतच आहे. सो सर्व एकत्र यायला पाहिजे. त्यांनी इलेक्शनला पूर्ण कंप्लीट बॅन करायला पाहिजे जोपर्यंत ते पेपर बॅलेटवर इलेक्शन घेत नाही. कारण की EVM स्वतः इलॉन मस्क सुद्धा म्हटलं होतं का कोणती पण इलेक्ट्रॉनिक वस्तू इट कॅन बी हॅक. सो याच्यावर आपण भरोसाच करू शकत नाही ना. आपण बघितलेलं इलेक्शन कमिशनचे कसे इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगते इलेक्शन किती पार्शल, किती ट्रान्सपरंट आहे वगैरे. तर त्याच्यावरून कळूनच येतं त्यांना इलेक्शन किती आपल्या चांगलं होतं, किती इलेक्शन गडबडी होता, खुलेआम पैसा वाटला जातो. तरी याच्यावर कोणी लक्ष, सरकार इलेक्शन कमिशन लक्षच देत नाही, है ना. SIR सारखी पद्धत लावलेली आहे, ज्याच्यामध्ये ज्या पार्टीचे ज्या एरियामध्ये मेजर वोटर तिथलेच लोक तिथल्याच लोकांचे मतदान काढून घेत आहे. तर अशी पॉलिसी गव्हर्नमेंट आणते. सो सगळीकडून हळूहळू तोडत आहे सगळ्या पद्धतीने. म्हणजे आता त्यांनी पूर्ण एवढ्या 10-12 वर्षामध्ये पूर्ण एकदम कॉन्स्टिट्यूशन हे केलं. आपल्याला फक्त नावाला कॉन्स्टिट्यूशन, पण प्रॅक्टिकलमध्ये कॉन्स्टिट्यूशनचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे चांगलं कॉन्स्टिट्यूशन असून पण फायदा नाही जोपर्यंत त्याचे इम्प्लिमेंटेशन करणार नाही. आपले इंटरनॅशनल लेवलवर इतकी बेइज्जती होती, बरोबर आहे की नाही. आपलं चायनासोबत युद्ध आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान एवढा देश आपल्याला डोळे दाखवतोय, बरोबर. USA तर आपण तर पार्शल गुलामच झालेलो आहे. USA, इस्रायल, चायना पूर्ण अरुणाचल प्रदेश, नंतर लक्षकम सक्षम व्हॅली हे सगळं ताब्यात घेतलेलं आहे. एअरपोर्ट बनवलेलं आहे तिथं, तरी आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर काहीच बोलत नाही, असं आहे. त्याच्यामुळे फायनल ऑब्जेक्ट ज्युडिशरीकडून पण होता किंवा ऑपोजिशन पार्टीकडून पण होता, तो पण आता राहिलेला नाही. आता याच्यावर काय उपाय? आता सगळ्यांना, बहुजनांना एकत्र यावं लागेल. ऑपोजिशन पार्टीच्या भरोश्यावर राहून फायदा नाही. आपल्याला युनाइट बहुजन एकत्र यावं लागेल आणि एक रिव्हॉल्युशन घडावं लागेल. आता हे रिव्हॉल्युशन कसं असणार आहे? हे आंबेडकराईट रिव्हॉल्युशन हेच असणार आहे. याच्या थ्रूच याच्यातून आपल्याला काय म्हणतात त्याला, काहीतरी मार्ग भेटणार आहे. सो त्यामुळे ही सामाजिक परिस्थिती. आता त्याच्यानंतर आपण राजकीय परिस्थिती बघू. SC ST OBCचे प्रतिनिधित्व घटले. ऑब्व्हियसली जे पण SC ST जे 10% रिझर्वेशनमधून निवडून येतात, सो दे आर द एजंट ऑफ दिस दॅट पर्टिक्युलर पार्टीज. BJP असेल तर BJPचे एजंट आहे, ना की ते SCचे लोक. नावाला SCचे पण ते कोण आहे? ते BJPचेच लोक आहे. BJPचं जे म्हणाल ते काम करणार आहे. असं आपण बघितलं, रामदास आठवलेने किती बिल आणले. त्याच्या समोरून समाज कल्याणचा फंड आता सध्या जे संजय शिरसाट त्यांच्या समोर 300-400 कोटीचा
दर 2-3 महिन्याला समाज कल्याणचा फंड लाडकी बहीण परत बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी जातोय. समाज कल्याण डिपार्टमेंटची किती दुरावस्था झालेली आहे का नाही. त्यामुळं एस सी एस टी ओबीसीचे जे प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये पण कमी झालेली आहे. त्याच्यानंतर घटनात्मक संस्थांचा वापर आहे, जसं ईडी सीबीआय आपण जसं बघितलं ईडी सीबीआय. सो यांचा वापर ऑपोजिशन लोकांना किंवा सर्वसामान्यांना जो ऑपोजमध्ये बोलणार त्यांना करणार, लगेच ईडीच्या नोटीस जे ईडी करणार आहे किंवा लिगल नोटीस पाठवणार, बरोबर, डिफेमेशन करणार, कॅरेक्टर असोसिनेशन करणार, आरक्षण विरोधी धोरणे करणार. हां आपण बघितलेलं हायर एज्युकेशन किंवा इवन दो आता शाळेमध्ये सुद्धा डिस्क्रिमिनेशन करायला लागलेले. हायर एज्युकेशनमध्ये तर आहेच आहे, एन सी आर बीचा डाटाच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बहुसंख्यकवाद विरुद्ध लोकशाही, मायनॉरिटीज आहे सगळ्या पद्धतीने. जे मुस्लिम मायनॉरिटी कशा पद्धतीने त्यांचं ऑपरेशन चालू आहे, डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन इतक्या लेवलवर चालू आहे की डायरेक्ट दुश्मन म्हणूनच ते ट्रीट केलेलं जातं. आता सध्या आपल्याला युनिटीची गरज आहे, पण इथं एक एक करून मारले. आता सध्या मुसलमानाचा वेळ आहे, नंतर एस सी येईल, नंतर एस टी येईल, नंतर ओबीसी येईल, नंतर त्यांच्यातलेच बाकीचे लोक येतील जे त्याला अपोज करतील. म्हणजे अल्टिमेटली शासन त्यांचं राहणार आहे, एक एकाला मारणार, इंग्रजांसारखी फूट करो राज सारखं फूट पाडून राज्य करण्यासारखे. त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेमध्ये पण बऱ्यापैकी अतिक्रमण किंवा हे झाले. शिष्यवृत्ती संकट आहे, किती स्कॉलरशिप ग्रँट करते गव्हर्नमेंट, प्रत्येक वर्षी डे बाय डे स्कॉलरशिप कमी करते, स्कॉलरशिपची अमाऊंट कमी करते, नंबर ऑफ स्टुडंट्स कमी करते स्कॉलरशिपचे. त्याच्यानंतर खाजगीकरण आहे, खाजगीकरणामुळं काय झालंय, फीज वाढलेली, फीज आहे गे. सामान्य माणूस एवढी हजारो लाखो रुपयाची फी भरू शकत नाही. एज्युकेशनचं त्यांनी खाजगीकरण न करता सरकारीकरण केलं असतं, गव्हर्नमेंट स्कूल जास्त ओपन केलं असतं तर मॅक्झिमम लोक केलं असतं. किती मराठी शाळा बंद केल्या आहे मागच्या 10 वर्षामध्ये. त्याच्यानंतर पूर्ण नॅशनल लेवलवर किती व्हर्नॅक्युलर लँग्वेजच्या शाळा बंद केलेल्या आहे. उच्च शिक्षणामध्ये जे आरक्षण भेटलेले आहे, किती PhDचे स्टुडंट आहे नॉट फाउंड सुटेबल NFS करून टाकताय. जर त्यांच्या पसंतीचा विषय नसेल, त्यांच्या विरोधात असेल इन जनरल, तर डायरेक्ट नॉट फाउंड सुटेबल म्हणताय. किती ठिकाणी प्रमोशनमध्ये अडथळा आणताय. सो अशा पद्धतीने शिक्षणामध्ये, राजकीय, सामाजिक सगळ्याच ठिकाणी, आर्थिक मुद्द्यामध्ये खाजगीकरण, कंत्राटीकरण. आता खाजगीकरण केले, कंत्राटीकरण केले, सो यांना सोशल सिक्युरिटी बेनिफिट भेटणार नाही, बरोबर आहे काय. खाजगीकरणामध्ये सगळा कोण आहे, सो कॉल्ड अपर क्लास लोक आहेत. सगळं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लोक पण कोणते लोक जाणार किंवा कोणाला घेणार आहे, ते मॅक्झिमम बहुजन नसणार याच्यामध्ये. भाषेच्या मुद्द्यावरून किंवा रिजनलिझमवरून कित्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी असं आहे की त्यांना जॉब भेटत नाही, बरोबर आहे. त्यानंतर SC STचा जो फंड आहे त्याचा अपुरा वापर करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज इवन दो नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब, कुठेच दिसत नाही. एवढं सगळ्या अॅट्रॉसिटी ह्या घटना होतात तरी कुठेच दिसत नाही. ओबीसीसाठी स्वतंत्र आर्थिक धोरणाचा अभाव आहे, सेपरेट फंडच नाही. ओबीसीचे कित्येक सारे लोक इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, ठीक आहे. तर याच्यावर एक आंबेडकराईट पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय उपाययोजना असू शकतात, काय सोल्युशन असू शकतं. तर संविधानातील तरतुदीची कठोर अंमलबजावणी. सो जे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणतो आपण, तर ती सर्वात पहिले कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी असायला पाहिजे. लॉ मेकर्समध्ये आपण माणसं पण असे निवडून दिले पाहिजे. लोक सुद्धा निवडून देताना जो एज्युकेटेड पर्सन आहे त्याला निवडून देतात, जो पॉप्युलर आहे त्याला निवडून देतात. किंवा पॉप्युलर किंवा एखादा क्रिमिनल पण असेल तर किती डाटा आहे, ADRचा डाटा आहे की 46% क्रिमिनल लोक आहे लोकसभेमध्ये किंवा कोणत्या विधान परिषदेमध्ये. ऑलमोस्ट 50% लोक
त्यांच्यावर क्रिमिनल ट्रायल, सिव्हिल पण नाही, डायरेक्ट क्रिमिनल, आहे की नाही. त्याच्यानंतर सार्वजनिक गुंतवणूक हा एक सोल्युशन असू शकतो, पण सरकारचं तर इंटेन्शनच नाही सार्वजनिक गुंतवणूक. प्रायव्हेटायझेशनवर त्यांचा भर आहे. सर्व पैसा अडाणी अंबानीकडे जाईल अशा पद्धतीने बघता येते. त्याच्यानंतर स्टेट्स अँड मायनॉरिटीमधील राज्याची भूमिका आहे की राज्यांनी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जास्त करायला पाहिजे. असं बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये लिहिलेलं आहे, पण कित्येक राज्य करतील. सो सगळ्यात पहिले आपल्याला स्टेटच बदलावं लागेल, म्हणजे स्टेट लॉ मेकर. तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने समाजाने एकत्र यायला पाहिजे, ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. आज आपल्याला जाणीव नाही आहे की आपण गुलाम आहे, आपण गुलामांचे गुलाम आहे. एक भारतामध्ये आपण ब्राह्मणवादाचे गुलाम आहे, त्याच्यानंतर पूर्ण भारतच हा USA, इस्रायल, चायनाचा गुलाम आहे. सो आपण गुलामांचे गुलाम आहेत सध्याच्या परिस्थितीत, पण ते आपल्याला गुलामीची जाणीव नाही आहे, कळालं का. सो आता सध्या मुस्लिम नंतरून SC ST असे करत करत सर्वांना आउट करणार. सो हे जो ब्राह्मणवाद आहे तो फार पुढचा विचार करून प्लॅनिंग करते. सो आता सगळ्यांना एकत्र घेतील हिंदुत्वाच्या नावाखाली, हिंदूच्या नावाखाली, परंतु एकदा मायनॉरिटीला एकदम कमी करून टाकले त्याच्यानंतर हिंदुत्वामध्येच येणार. आता कुठं ते इंटरकास्ट मॅरेज करता का. सो त्याच्यामुळे जेव्हा फायदा होणार तेव्हा हिंदू 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 करणार, जेव्हा तोटा होणार तेव्हा हिंदू हिंदू करणार, आणि जेव्हा फायदा होणार तेव्हा फक्त तिथं ब्राह्मणवादीच असणार टॉपवर. उत्तराखंडमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे. सो तिथं त्यांनी जे पुजारी त्यांना 90,000 पगार पर मंथ आणि क्लास 1चं स्टेटस दिलंय सध्या. पुजारी कोण होणार आहे, ब्राह्मणच होणार आहे. तो पुजारी कोण असणार, ब्राह्मणमध्ये असणार आहे. तिथं SC ST OBC येणार आहे का, नाही येणार आहे. So अशा पद्धतीनं सगळं ते आतून त्याच्यानंतर एक लॅटरल एंट्री नावाचा एक प्रकार आहे. जेवढे पण IAS IPS असतात जे प्रमोशननी सेक्रेटरी होतात 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षानंतर, सो त्या लेवलवर म्हणजे जिथं डायरेक्ट पॉलिसी मेकिंग तयार होते, सो तिथं हे जे प्रायव्हेट इंडस्ट्रीमधले जे लोक आहे, सो त्यांना डायरेक्ट एंट्री दरवर्षी 40च्या आसपास लोक लॅटरल एंट्री बनवतात. ते पण मॅक्झिमम लोक त्याच्यातले ब्राह्मणवादी लोक आहेत, नाडनावरून आपण बघू शकतो. आणि ते अशा पद्धतीने पॉलिसी डिझाईन करणार, तर ऑब्व्हियसली ती पॉलिसी कोणाच्या विरोधात डिझाईन करणार, ऑब्व्हियसली बहुजनांच्या विरोधात. त्यामुळे हे षडयंत्र लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी बहुजनांनी एकत्र यायला पाहिजे. सर्वात पहिले गुलामाची जाणीव झाली पाहिजे. जसं मी सांगितलं आपण डबल गुलाम आहे, एक ब्राह्मणवादाचे गुलाम आहे आणि याच्यामध्ये सर्वच SC ST OBC इव्हन द ब्राह्मणिकल महिला सुद्धा, कळलं का. कारण की हे सगळं आपल्याला जेवढे सगळे यांचे वेद पुराण उपनिषद बघितले त्याच्यातून कळतं यांची हे बघा, मनुस्मृती बघा, यांच्या सगळ्या गोष्टी मनुस्मृतीप्रमाणे चालू आहे. ठीक आहे, मनुस्मृती यांचा सर्वात मेन सोर्स आहे, कॉन्स्टिट्यूशन न मानता मनुस्मृती मानतात, आहे की नाही. अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला आपलं गुलाम याची जाणीव झाली पाहिजे, त्यानंतर आपण पुढचे स्टेप घेऊ, बरोबर आहे. सो सर्वात पहिले माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की आताची जी सध्याची सिच्युएशन आहे ती फार नाजूक आहे. भविष्यकाळ एकदम अंधारात आहे जर अशाच पद्धतीने चाललं तर. कारण की आज आपण भेटतोय कुठं कोणी पोस्ट करायला, इवन दो एखादा रील्स व्हिडिओ टाकायला सरकारच्या अगेन्स्टमध्ये पण घाबरतोय, केसेस येतील, काय होईल काय नाही. ठीक आहे, पण याला घाबरलं नाही पाहिजे, आहे की नाही. प्रत्येकाने जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर आहे त्या लेवलवर कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. जो एज्युकेशनमध्ये असेल त्यांनी एज्युकेशनमध्ये, जो बिझनेसमध्ये असेल त्यांनी बिझनेसमध्ये, जो टीचिंगमध्ये असेल त्यांनी टीचिंगमध्ये. सो लोकांना पहिले अवेअर झालं पाहिजे. अवेअर झाल्यानंतर ते युनाईट होतील. सो अवेअरनेस इज अ फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर ते युनाईट होतील. युनाईट झाल्यावर नंतर मग पुढचा प्लॅनिंग येईल काही ना कशा पद्धतीने करायचं. तर लोकांना सर्वात पहिले जाणीव झाली पाहिजे या गुलामगिरीची. सध्या आपण गुलामगिरीच्या अवस्थेत आहे, डबल गुलामगिरीच्या अवस्थेत आहे. तो ही जाणीव होण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आंबेडकर समजले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजेश शाहू महाराज, हे समजलं पाहिजे. त्यानंतर युनिटी होईल आपल्यामध्ये. आपल्याला जर आपली गुलामी समजली नाही तर युनिटी होणार नाही. तर सर्वात पहिले गुलामी समजली पाहिजे. सध्या कसे ब्राह्मणवादी सत्ता काम करते, मग त्यानंतर आपल्याला आपली गुलामीची जाणीव झाल्यावर लोक एकत्र आल्यावर मग ॲटोमॅटिकली सत्ता सरकारमध्ये पण कॉन्फिडन्स डाऊन होतो. त्यांना पण कळतंय की आता आपल्याला जाण्याची वेळ आलेली. सो युनिटी होणं फार महत्त्वाचं आहे.
तर अशा पद्धतीनं सध्या आपल्याला युनिटीची गरज आहे आणि ती होईल अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. जय भीम, जय भारत. जय भीम.